नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या के नॉलेज चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण इयत्ता 4वी व 5वी स्कॉलरशिप परीक्षेसाठी आवश्यक मराठी विषयातील वाक्यांचे भाग, उद्देश व विधेय हा घटक अभ्यासत आहोत। उद्देश व विधेय या घटकावरील स्वाध्याय प्रश्न अभ्यासण्यापूर्वी आपण उद्देश आणि विधेय हे दोन्ही विभाग कसे ओळखायचे हे पाहण्यासाठी काही क्लुप्त्या अभ्यासूया। वाक्याचे दोन भाग असतात, उद्देश व विधेय। तर वाक्यातील उद्देश भाग कुठला आणि विधेय भाग कुठला हा कसा ओळखायचा त्यासाठी इथे काही क्लुप्त्या दिलेल्या आहेत। वाक्यातील क्रियापद कोणते ते ओळखा। सर्वप्रथम दिलेल्या वाक्यातील क्रियापद कुठला आहे ते ओळखून घ्यायचे। त्यानंतर क्रिया करणारा कोण आहे ते शोधा। म्हणजे वाक्यात जी क्रिया घडली आहे, जी क्रिया आहे किंवा जे क्रियापद आहे त्याला अनुसरून क्रिया करणारा कोण हे शोधा। त्यानंतर क्रिया करणारा मुख्य भाग हा उद्देशाचा असतो। क्रिया करणारा जो घटक आहे तो असतो उद्देशाचा भाग आणि शिवाय त्याच्या संबंधाने येणारे शब्दसुद्धा उद्देश भागात घ्यावेत। म्हणजेच वाक्यात घडणारी क्रिया जो करत आहे तो आणि त्याच्या अनुषंगाने येणारे सर्व शब्द हे उद्देश भागात घ्यावेत। उरलेले सर्व शब्द क्रमाने विधेय भागाचे असतात। उद्देश भाग बाजूला काढल्यानंतर जे शब्द उरतात ते विधेय भागाचे असतात। उद्देश भागानंतर विधेय भाग ठेवल्यास वाक्य व्याकरणदृष्ट्या बरोबरच असते। लक्षपूर्वक ऐका, उद्देश भागानंतर विधेय भाग ठेवल्यास वाक्य व्याकरणदृष्ट्या बरोबरच असते। ते जर योग्य वाटत नसेल तर आपण उद्देश व विधेय भाग ओळखताना चूक करत आहोत असे समजावे। म्हणजे वाक्यात उद्देश भाग वाक्याच्या सुरुवातीलाच दिला असेल असं नाही, परंतु आपण उद्देश भाग ओळखून तो सुरुवातीला मांडला आणि त्यानंतर उर्वरित भाग म्हणजेच विधेय भाग मांडला तर ते वाक्य मात्र व्याकरणिकदृष्ट्या बरोबरच वाटले पाहिजे, अन्यथा आपण उद्देश व विधेय ओळखण्यात चूक करत आहोत असे समजावे। एक उदाहरण पाहूया। हा नवीन शर्ट मला माझ्या आईने आणला। वाक्यामध्ये माझ्या आईने हा उद्देश विभाग आहे। वाक्यामध्ये क्रियापद कुठला आहे? आणला आणि आणणारी कोण? माझी आई, माझ्या आईने। म्हणून माझ्या आईने हा उद्देश भाग आहे आणि उर्वरित भाग माझ्या आईने हा नवीन शर्ट मला आणला। वाक्यातील क्रियापद आणला, आणणारी आई, म्हणून उद्देश भाग माझ्या आईने हा होय आणि माझ्या आईने हा नवीन शर्ट मला आणला। आता या घटकावर आधारित स्वाध्याय प्रश्न अभ्यासतोय। प्रश्न क्रमांक 1, पुढे दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखा व त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। प्रश्न क्रमांक 1 मधील उपप्रश्न क्रमांक 1, प्रश्नात काय सूचना दिली आहे? पुढे वाक्य दिले आणि त्या वाक्यातील आपल्याला काय ओळखायचं आहे? उद्देश भाग ओळखायचा आहे। उपप्रश्न क्रमांक 1 वाक्य वाचूया। झोपडीत एका बाजूला 4-5 फटक्या वाकळा पडलेल्या होत्या। क्लुप्तीमध्ये पाहिल्याप्रमाणे क्रियापद आहे होत्या, पडलेल्या होत्या। काय पडलेल्या होत्या? वाकळा, वाकळा पडलेल्या होत्या। परंतु इथे वाकळा हा एकच शब्द उद्देश विभागामध्ये येत नसून त्या अनुषंगाने येणारा 4-5 फटक्या वाकळा, 4-5 फटक्या हे विशेषण वाकळा यासाठी आलेलं आहे, म्हणून 4-5 फटक्या वाकळा हा एवढा भाग उद्देश विभागाचा असणार आहे आणि उर्वरित भाग काय असणार आहे? विधेय विभागाचा असणार आहे। तर बघूया आता पर्यायामध्ये कुठे आहे 4-5 फटक्या वाकळा। पर्याय क्रमांक 1 झोपडीत, पर्याय क्रमांक 2 फटक्या वाकळा आणि पर्याय क्रमांक 3 4-5 फटक्या वाकळा आणि 4 वाकळा। म्हणजेच पर्याय क्रमांक 3 4-5 फटक्या वाकळा हे योग्य उत्तर असणार आहे। पुढील वाक्य आहे, अनेक संस्कृत शब्द आपण मराठी म्हणूनच वापरतो। वापरतो क्रियापद आहे वापरतो।
काय वापरतो? अनेक संस्कृत शब्द आपण मराठी समजूनच वापरतो. कोण वापरतो? आपण वापरतो. म्हणजेच या वाक्यातील आपण हा उद्देशाचा भाग असणार आहे. पर्याय पाहूया. अनेक संस्कृत शब्द, आपण, अनेक आणि वापरतो. यातील पर्याय क्रमांक 2 आपण हा उद्देशाचा भाग असणार आहे. पुढील उपप्रश्न क्रमांक 3. सेनापती बापटांनी सफाईचे व्रत आयुष्यभर राबविले. राबवणारे कोण? सेनापती बापट. सेनापती बापटांनी हा वाक्याचा उद्देश विभाग असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 सेनापती बापटांनी हा योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक असणार आहे. प्रश्न क्रमांक 4. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळण्यासाठी साने गुरुजींनी उपोषण केले. उपोषण करणारे कोण? साने गुरुजी आणि साने गुरुजींनी कुठे आले? साने गुरुजींनी पर्याय क्रमांक 2 साने गुरुजींनी हा वाक्यातील उद्देश विभाग असणार आहे. पर्याय क्रमांक 2. पुढील उपप्रश्न क्रमांक 5. पाणवठ्यावरील ओल्या मातीत अनेक पक्ष्यांच्या पाऊलखुणा आढळतात हे क्रियापद आहे. आणि काय आढळतात? पाणवठ्यावरील ओल्या मातीत अनेक पक्ष्यांच्या पाऊलखुणा आढळतात. काय आढळतात? पक्ष्यांच्या पाऊलखुणा आढळतात. परंतु पक्ष्यांच्या पाऊलखुणाच्या अनुषंगानेच अनेक हा शब्द देखील उद्देश विभागातच येणार आहे. अनेक पक्ष्यांच्या पाऊलखुणा म्हणून अनेक पक्ष्याच्या पाऊलखुणा असणारा पर्याय योग्य उत्तर असणार आहे. पाणवठ्यावरील ओल्या मातीत पाऊलखुणा. पर्याय क्रमांक 3 आहे अनेक पक्ष्याच्या पाऊलखुणा. आणि पर्याय क्रमांक 4 अनेक पक्ष्यांच्या. परंतु पर्याय क्रमांक 3 अनेक पक्ष्यांच्या पाऊलखुणा हा योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 2. पुढे दिलेल्या वाक्यातील विधेय भाग ओळखा व त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. वरील प्रश्नामध्ये आपण उद्देश भाग ओळखला होता. इथे काय करायचं आहे? विधेय भाग ओळखायचा आहे. विधेय भाग म्हणजेच काय? उद्देश भाग वगळून इतर जे शब्द राहतात ते सर्व विधेय भागामध्ये येतात. चला तर पाहूया. उपप्रश्न क्रमांक 1. अस्वलाच्या पायाचा ठसा माणसाच्या पायाच्या ठशासारखा दिसतो. दिसणारा कोण? दिसणारा काय? अस्वलाच्या पायाचा ठसा माणसाच्या पायाच्या ठशासारखा दिसतो. आपल्याला विधेय भाग ओळखण्यासाठी प्रथम उद्देश भाग ओळखावा लागेल आणि तो वगळून इतर भाग विधेय विभागामध्ये घ्यावा लागेल. म्हणजेच बघा, दिसणारा कोण? अस्वलाच्या पायाचा ठसा. अस्वलाच्या पायाचा ठसा हा भाग उद्देश भागामध्ये येतो आणि उर्वरित माणसाच्या पायाच्या ठशासारखा दिसतो. हा भाग विधेय विभागामध्ये येणार आहे. म्हणजेच माणसाच्या पायाच्या ठशासारखा दिसतो. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. माणसाच्या पायाच्या ठशासारखा दिसतो. पर्याय क्रमांक 2. पुढील उपप्रश्न क्रमांक 2. मुंग्या वेगवेगळ्या प्रकारचे रंगकण बाहेर सोडतात. सोडणाऱ्या कोण? मुंग्या. म्हणजे मुंग्या हा काय असणार आहे? उद्देश भाग असणार आहे. आपल्याला विधेय भाग ओळखण्यासाठी देखील आधी उद्देश भाग ओळखून तो वेगळा करावा लागतो आणि त्यानंतर उर्वरित भाग हा विधेय भाग असतो. म्हणजे मुंग्या हा जर उद्देश भाग असेल तर उर्वरित वेगळ्या प्रकारचे गंधकण बाहेर सोडतात हा संपूर्ण भाग विधेय विभागात येणार आहे. असा पर्याय कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 4 वेगवेगळ्या प्रकारचे गंधकण बाहेर सोडतात. पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य विधेय विभाग असणारे उत्तर असणार आहे. पुढील उपप्रश्न क्रमांक 3 पहा. कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्वदूर पसरले आहे.
क्रियापद आहे पसरले आहे. काय पसरले आहे? सावरपाड्याचे नाव पसरले आहे. म्हणजेच उद्देश विभाग काय असणार आहे? सावरपाड्याचे नाव. ह्या वाक्यातील उद्देश विभाग ओळखताना आपली गफलत होऊ शकते. कवितामुळे असं वाटू शकतं, परंतु काय पसरले आहे? सावरपाड्याचे नाव सर्वदूर पसरले आहे. म्हणजे सावरपाड्याचे नाव हा उद्देश विभाग असणार आहे. याला गोल करून घेऊया. म्हणजे हा आपल्याला विधेय विभागात घ्यायचा नाही आहे. हा उद्देश विभाग आहे. ह्याला प्रथम वेगळा करूया आणि उर्वरित भाग काय होतो? कवितामुळे आज सर्वदूर पसरले आहे. असा पर्याय कुठे आहे? आज सर्वदूर पसरले आहे. कवितामुळे आज सर्वदूर पसरले आहे. म्हणजे वाक्यातील सावरपाड्याचे नाव हा उद्देश विभाग वगळून कवितामुळे आज सर्वदूर पसरले आहे. पर्याय क्रमांक 2 हे योग्य विधेय विभाग असणार आहे. पुढील उपप्रश्न क्रमांक 4. पुढच्या वर्षी तुम्ही 5वीतून 6वीमध्ये जाणार. जाणारे कोण? तुम्ही. म्हणजे तुम्ही हा काय असणार आहे? वाक्यातील उद्देश भाग असणार आहे. तुम्ही हा वाक्यातील उद्देश भाग असणार आहे आणि हे वगळून पुढच्या वर्षी 5वीतून 6वीमध्ये जाणार. असा पर्याय जिथे असेल तो तुमचा काय असणार आहे? विधेय विभाग असणार आहे. 6वीमध्ये जाणार नाही, 5वीतून 6वीमध्ये जाणार, 5वीतून 6वीमध्ये जाणार नाही. पुढच्या वर्षी बाकी राहतं. पर्याय क्रमांक 3 पुढच्या वर्षी 5वीतून 6वीमध्ये जाणार. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा विधेय विभाग असणारा योग्य पर्याय क्रमांक असणार आहे. पुढील उपप्रश्न क्रमांक 5. आमच्या शेजारी पाटलांची मुलगी लता राहत होती. राहणारी कोण? राहत होती. कोण राहत होती? लता राहत होती. लता राहत होती. परंतु लता कुणाची लता? पाटलांची मुलगी लता. म्हणून लता आणि लताच्या अनुषंगाने येणारे पाटलांची मुलगी हे दोन्ही शब्द आणि लता हे तिन्ही शब्द काय असणार आहेत? उद्देश विभागामध्ये जाणार आहेत. आणि उर्वरित भाग काय राहतो? मग बघा, सुरुवातीला ठेवून बघा. पाटलांची मुलगी लता आमच्या शेजारी राहत होती. व्याकरणिकदृष्ट्या योग्य वाटतंय. म्हणजेच पाटलांची मुलगी लता हा उद्देश भाग आहे आणि उर्वरित आमच्या शेजारी राहत होती. असा पर्याय कुठे आहे? आमच्या शेजारी राहत होती. पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसत आहे आमच्या शेजारी राहत होती. म्हणजे हेच आपला योग्य विधेय विभागाचा पर्याय क्रमांक असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 3. पुढील प्रत्येक वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आहेत त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. मागील प्रश्नांमध्ये आपण काय पाहिलं? प्रथम उद्देश भाग ओळखणं पाहिलं, त्यानंतर विधेय भाग ओळखणं पाहिलं. परंतु आता या प्रश्नात काय सांगितले? उद्देश भाग ओळखायचा आहे आणि त्या उद्देश भागामध्ये एकूण किती शब्द येत आहेत ते शोधायचे. उपप्रश्न क्रमांक 1. बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू शेतकरी होता. कोण होता? बंडू. परंतु बंडूच्या अनुषंगानेच काय आलंय? बावची गावचा बंडू. बंडू एकटा आलाय का? नाही. बंडूसोबत कुठले शब्द आलेत? बावची गावचा बंडू. तर हा पूर्ण भाग काय असणार आहे? उद्देश विभागाचा असणार आहे. बावची गावचा बंडू. बावची गावचा हे बंडूसाठीच विशेषण आहे. हे तिन्ही शब्द काय असणार आहेत? उद्देश विभागाचे असणार आहेत. आणि उर्वरित शांत व कष्टाळू शेतकरी होता हे विधेय विभाग असणार आहे. परंतु आपल्याला वरील सूचनेमध्ये काय सांगितले? उद्देश विभागात येणारे एकूण शब्द किती? तर पाहूया. आपण उद्देश विभाग निवडला आहे आणि त्यातले शब्द किती आहेत? बावची गावचा बंडू. 1, 2 आणि 3 शब्द किती आहेत? 3. 3 असणारा पर्याय क्रमांक शोधायचा आहे. 1, 4, 2 आणि 3. पर्याय क्रमांक 4 मध्ये 3 हे उत्तर दिसते आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हा योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे. पुढील उपप्रश्न क्रमांक 2. एखादे संकट आल्यावर
मुंग्या लगेच एकमेकांना सावध करतात. सावध करणाऱ्या कोण? तर मुंग्या. म्हणजेच मुंग्या, एखादे संकट आल्यावर मुंग्या. इथे काहीच दिसत नाही आहे मुंग्यांच्या अनुषंगाने. मुंग्या हे एकमेव काय असणार आहे? एकमेव हा एकच शब्द, मुंग्या हा एकच शब्द इथे उद्देश विभागामध्ये येणार आहे. म्हणजेच आपल्याला शब्दसंख्या शोधायची आहे. म्हणजेच मुंग्या हा एकच शब्द असणार आहे. आपलं उत्तर असणार आहे 1. पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक 1 4, पर्याय क्रमांक 2 3, पर्याय क्रमांक 3 2 आणि पर्याय क्रमांक 4 1. आपलं उत्तर आहे एकच शब्द. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 1 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढील उपप्रश्न क्रमांक 3. सुधीर आणि सुमन एकाच शाळेत शिकतात. शिकणारे कोण? सुधीर आणि सुमन आहेत. म्हणजेच हा आपला उद्देश विभाग येणार आहे. तर उद्देश विभागात एकूण किती शब्द येतात पाहूया. 1 2 आणि 3. सुधीर आणि सुमन 3 शब्द येतात. पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक 1 मध्येच 3 हे उत्तर दिसतंय. पर्याय क्रमांक 1 हेच आपलं योग्य उत्तर असणार आहे. शब्दसंख्या आहे 3. उपप्रश्न क्रमांक 4. तो खेळ आम्ही मधल्या सुट्टीत खेळत असतो. कोण खेळत असतो? आम्ही खेळत असतो. कोण खेळत असतो? आम्ही. तो खेळ आम्ही मधल्या सुट्टीत खेळत असतो. खेळणारे कोण आहेत? आम्ही. आम्हीच्या अनुषंगाने कुठलाच शब्द येत नाही आहे. म्हणजे उद्देश विभागात फक्त आम्ही हा एकच शब्द येत आहे. तर एक शब्द म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे 1. 1 कुठल्या पर्यायात दिसतंय? 1 2 3 4 आणि 1. पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतंय 1. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढील उपप्रश्न क्रमांक 5. तुकडोजी महाराजांचे कार्य पुढे अनेक सेवा मंडळींनी चालू ठेवले आहे. कोणी चालू ठेवले आहे? अनेक सेवा मंडळींनी चालू ठेवले आहे. म्हणजे अनेक सेवा मंडळींनी हे होतो आपला उद्देश भाग. अनेक सेवा मंडळींनी तुकडोजी महाराजांचे कार्य पुढे चालू ठेवले आहे. म्हणजे वाक्य व्याकरणिकदृष्ट्या बरोबर येते. म्हणजेच आपण उद्देश विभाग अचूक ओळखला आहे. तर आपल्याला काय शोधायचं आहे? उद्देश विभागातील शब्दांची संख्या. अनेक आणि सेवा मंडळींनी 1 आणि 2. शब्दसंख्या आहे 2. तर 2 असणारा पर्याय क्रमांक आपल्याला शोधायचा आहे. पर्याय क्रमांक 1 मध्येच 2 आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 4. पुढील प्रत्येक वाक्यातील विधेय भागात एकूण किती शब्द आहेत? त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. जगामध्ये कोणतंही काम हलकं नाही. काय हलकं नाही? कोणतंही काम हलकं नाही. म्हणजे कोणतंही काम हा काय आलाय वाक्यातील? उद्देश भाग आलाय. कोणतंही काम जगामध्ये हलकं नाही. कोणतंही काम हा उद्देश भाग असेल तर उर्वरित जगामध्ये हलकं नाही हा भाग काय असणार आहे? विधेय भाग असणार आहे. म्हणजेच विधेय भागात एकूण किती शब्द येतात बघा. जगामध्ये 1, हलकं 2 आणि नाही 3. म्हणजेच विधेय विभागामध्ये एकूण 3 शब्द येतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 3 हे योग्य उत्तर असणार आहे. पुढील उपप्रश्न क्रमांक 2. रोगामुळे शरीर क्षीण होत जाते. शरीर हा काय असणार आहे? वाक्यातील उद्देश भाग असणार आहे. आणि रोगामुळे क्षीण होत जाते. शरीर रोगामुळे क्षीण होत जाते. म्हणजे आपलं वाक्य व्याकरणिकदृष्ट्या बरोबर येतं आहे. म्हणजे शरीर हा उद्देश विभाग आपण अचूक ओळखलेला आहे. आणि उर्वरित भाग रोगामुळे क्षीण होत जाते हा विधेय विभाग असणार आहे. तर विधेय विभागातील शब्दसंख्या मोजूया. 1 2 3 आणि 4. विधेय विभागातील शब्दांची संख्या आहे 4. म्हणजेच पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 मध्ये 4 हे उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. पुढील उपप्रश्न क्रमांक 3. आता आपण संगणकावरही पुस्तक पाहतो. कोण पाहतो? आपण
पाहणारे कोण? आपण. आपण पाहतो. म्हणून आपण हे काय असणार आहे? उद्देश असणार आहे. आणि उर्वरित 1, 2, 3 आणि 4 ही काय असणार आहेत? विधेय विभागातील शब्द असणार आहेत. आपण आता संगणकावरही पुस्तक पाहतो. म्हणजेच आता संगणकावरही पुस्तक आणि पाहतो हे 4 शब्द काय असणार आहेत? विधेय विभागामध्ये असणार आहेत. म्हणून 4 पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे 4. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे विधेय विभागांची शब्दसंख्या सांगणारं अचूक उत्तर असणार आहे. पुढील उपप्रश्न क्रमांक 4. आमच्या घरापासून शाळा फार जवळ होती. काय जवळ होती? शाळा जवळ होती. शाळा हा उद्देश विभाग असणार आहे. आणि उर्वरित कुठले कुठले शब्द आहेत? शाळा आमच्या घरापासून फार जवळ होती. व्याकरणिकदृष्ट्या बरोबर येत आहे. म्हणजेच आपण शाळा हे उद्देश अचूक ओळखलेला आहे. आणि उर्वरित भाग आमच्या घरापासून फार जवळ होती हा भाग विधेय विभागामध्ये जाणार आहे. म्हणजेच 1, 2, 3, 4 आणि 5 हे काय असणार आहेत? 5 शब्द विधेय विभागामध्ये येणार आहेत. 5 असणारा पर्याय शोधायचा आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये 5 शब्दसंख्या दाखवत आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे विधेय विभागातील शब्दांची अचूक संख्या सांगणारं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. पुढील उपप्रश्न क्रमांक 5. एक उत्तम गाणारे बुवा आलेले आहेत. कोण आलेले आहेत? एक उत्तम गाणारे बुवा. बुवा आलेले आहेत. पण कसले बुवा आहेत ते? त्यांच्याविषयीच हे सगळं विशेषण आलेलं आहे. एक उत्तम गाणारे. एक उत्तम गाणारे बुवा म्हणजे इथपासून इथपर्यंत बुवा हे 4 शब्द कशामध्ये जात आहेत? उद्देश विभागामध्ये. एक उत्तम गाणारे बुवा हा उद्देश विभाग असणार आहे. एक उत्तम गाणारे बुवा आलेले आहेत. व्याकरणिकदृष्ट्या बरोबर वाक्यरचना येते. म्हणजेच हेच उद्देश विभाग असणार आहे. अचूक उद्देश विभाग असणार आहे. आणि उर्वरित आलेले आणि आहेत हे 2 शब्द काय असणार आहेत? विधेय विभागाचे असणार आहेत. म्हणजे विधेय विभागात एकूण किती शब्द? 1 आणि 2. 2 असणारा पर्याय कुठे शोधा? पर्याय क्रमांक 3. 2 ही विधेय विभागातील शब्दांची अचूक संख्या सांगणारा पर्याय असणार आहे. अशा प्रकारे आज आपण वाक्यातील उद्देश व विधेय विभाग ओळखणे या घटकावरील स्वाध्याय प्रश्न अभ्यासले आहेत. यानंतरही आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज घेऊन येणार आहोत. परंतु तत्पूर्वी एक विनंती आहे, आपल्याला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, समजत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.